विरार पश्चिम के नवापुर में 7C रिसोर्ट पर हुई कार्रवाई के बाद वसईकरों ने प्रशासन के खिलाफ अपना गुस्सा जाहिर करते हुए आज अरनाला पुलिस स्टेशन के बाहर मेहर मुक्ति संग्राम वसई के बैनर तले पुलिस प्रशासन के खिलाफ एक मोर्चा निकाला, जिसमें भारी तादाद में स्थानीय महिला व पुरुष उपस्थित रहे। उन्होंने कहा कि शिवसेना नेता मिलिंद मोरे की मौत आकस्मिक थी और यह सीसीटीवी कैमरे में भी साफ हो गया है, जिसके बावजूद भी पुलिस और प्रशासन ने इसे हत्या मान लिया है और 11 लोगों के खिलाफ हत्या का मामला दर्ज कर लिया। इसलिए हजारों की संख्या में वसईकरों ने अरनाला पुलिस स्टेशन पर धावा बोल दिया और मांग की है कि पुलिस द्वारा बढ़ाई गई हत्या की धारा को कम किया जाए। इस दौरान भारी संख्या में पुलिस बल तैनात किया गया। ज्या पद्धतीने पोलिसांनी ही आततायी भूमिका घेऊन जे आमच्या बांधवांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत, सुरुवातीला त्यांनी ज्या पद्धतीचा ऍक्सिडेंट झाला होता, क्षुल्लक ऍक्सिडेंटचं पर्यवसन हाणामारी झालं, ती हाणामारी सुद्धा त्या पर्यटकांनी त्या रिक्षावाल्याला मारलेला आहे। अशा पद्धतीचे आमच्या लोकांचा त्यात काडीचाही संबंध नाहीये। असं असताना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची त्या पर्यटकाला हृदयविकाराचा झटका आला व झटक्याने तो जो वारला, त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती। मग काही तासाच्या अंतरावर त्यांनी आकस्मिक मृत्यूमध्ये 103 म्हणजे 302 कलम, आताच नवीन अमेंडमेंट प्रमाणे 103 कलम त्यांनी त्यात सप्लिमेंटरी ऍड केलेलं आहे आणि आमच्या जवळ 12 लोकांवर त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट करून त्याला ठाणा जेलमध्ये पाठवलेलं आहे। आणि त्याच्यासाठी आम्ही पोलिसांना आज जाब विचारायला आलोय की असं काय तुमच्यावर दबाव आला आणि असं काय तुम्हाला एव्हिडन्स सापडला की ज्या पद्धतीने तुम्ही आकस्मिक मृत्यूमध्ये तुम्ही लागोलग 103चा गुन्हा घुसवला व त्याच पद्धतीने जर सीसीटीव्ही फुटेज आता उपलब्ध झालेला आहे आणि त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये क्लिअर कट दिसते की ती जी मयत व्यक्ती होती ती एका गाडीच्या बोनेटला रेलून उभी होती व तिला अचानक स्ट्रोक आला आणि त्या स्ट्रोक मध्ये ती मृत्युमुखी पडली। हे सीसीटीव्ही मध्ये काही झालेलं आहे, सगळ्या जगाने ते पाहिलेलं आहे। कोणाच्यामुळे दबावामुळे गुन्हे वाढवले, कलम वाढवली? 100% आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी तसे आदेश दिलेले आहेत आणि तसा त्यांनी पत्रकारांना तशी त्यांची भूमिका ही बाईट्स पण दिलेली आहे की मी आदेश दिलेले आहेत की माझ्या आदेशानुसार त्यांच्यावर मोठ्यातली मोठी तीव्र कारवाई व्हावी व त्याचप्रमाणे त्यांचं रिसॉर्टवर मोठ्यातली मोठी कारवाई व्हावी असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना त्यांनी बाईट्स दिलेले आहेत आणि तसे जे व्हिडिओज आहेत ते युट्यूबला उपलब्ध आहेत। एकूणच काय मागणी आहे? कलम व त्या पद्धतीने आमची ही मागणी आहे की जर तुम्ही रात्रोरात काही तासांच्या अंतरात जर 103 दाखल करू शकता तर आज सगळे एव्हिडन्स, सगळे पुरावे आज तुमच्या समोर आलेले आहेत व तशाच पद्धतीने तुम्ही त्याचा अहवाल सादर करून जसे तुम्ही 103 रात्रोरात दाखल करा तसे तुम्ही 103 कमी करा, हीच आमची मागणी आहे। किती लोक आहेत? आज आम्ही इथे हजारो लोक इथे आलेले आहोत व ही सुरुवात आहे। हे आज आमचं यांना पहिलं मागणं आहे, आमचं ही पायरी आहे। आज जवळजवळ कुलाबा कपारेट माहीम पासून आमचे डहाणू झाई बोर्डी पर्यंतची लोक ही आम्हाला फोनवर फोन करतात व त्यांना या सगळ्या कारवायात सामील व्हायचं आहे, पण आम्ही त्यांना थोपून धरले की आम्ही आज सुरुवात करतोय व पुढे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर पंचक्रोशीतल्या आमच्या पूर्ण या किनारपट्टीच्या सगळ्या बांधवांना आम्ही एकत्र करून, सगळ्या भूमिपुत्रांना एकत्र करून आम्ही मोठा लढा उभारू व आम्ही आमचा न्याय मिळवूनच घेऊ। विरार से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट।